तुषार येवले आमदार नाही, त्यांचा कार्यकर्ता आहे आणि मोबाईल ऐकवा तुम्ही. नाही, एक मिनिट आहे का, मी तुषार येवलेला फोन केलाय, वर जाऊन आम्ही खुलासा केला, तो पोराने यांच्या नावाचा वापर केला, तुषार येवलेंचा, त्या पोराने वापर केलाय. तुषार भाऊ ट्विटरवर आहे, पत्रकार ऐकतात आहे, जो कोणी त्या पोरगा आला ती मंत्र्याची पोर ते सगळं सांगा, तो लोगो कोण होता ते सांगा, आणि ती पोरं कोण ते पण सांगा. बोला. काय माहिती का बरं का, ते पोराचं आपलं काही संबंध नाही, ती पोरं कोण आहे, आपले मित्र आहे तिथला, त्याच्या मी त्याला फोन केला होता, बाबा तुमची कोणी अशी पोरं आले ते तिथं, त्याचं म्हणणं असं आहे, आपण तर स्वतः नाही, तो आपला मित्र आहे बरोबर, तो म्हणजे जो पोरांनी नाव काय त्याचं? ओंकारी बरोबर. नाही, नीट नाव सांगा ना, पूर्ण नाव सांगा. काय नाही, ओंकार निवड. ओंकार निवड. बरं, हा काय तो आपला मित्र आहे, त्याच्याकडे ती गाडी आहे का काही, मी त्याला कन्फर्मेशन केलं. आपलं नाव फक्त ह्या भागामध्ये समजा चाकणची काही पोरं किंवा तिकडे सांगू शकता ओळख म्हणून बरोबर. हा, तर मग मी तेव्हा आपण नाही तिथं आमच्यात एखादा कार्यकर्ता तिकडे गेला असेल तर मी म्हणलं बा तो आपलं नाव तिथे सांगतोय, आता आपल्या त्यांचा काही संबंध नाही, समजा तो माणूस गेला त्याला विचारा पाहिजे तुम्ही त्यांचं नाव कसं काय काय आलं, त्यांनी तुमचं नाव घेतलं, त्याच्यावर लोगो पण होता आणि 57 नंबरची गाडी आपण नाव आहे माझं. हा, बोला बोला. आमदारांचं काही लोक नाही, आमदारांच्या गाडीला त्यांचा आधी कुठे लोक आहे, उद्या कुणी पण टाकेल म्हणून हा आमदाराचा लोक आहे असं चालणार आहे का? बरं, ते कोणाचे कार्यकर्ते आहेत? नाही ते मंचरला कोणाचे कर मंत्रीवर ते बजरंग दलाचे कार्यकर्ते मंचर. तुमचे मित्र आहेत का ते? तुमचे मित्र आहेत का? तो नाही माझा मित्र, दुसरा माझा मित्र आहे. तो सांगत होता तुम्ही तुमचे मित्र आहेत म्हणून. त्याला आपला मित्र नाही, माझा मित्र त्याला मोबाईल नंबर देतो, नाही कर ना तुझ्या सेवे का. सरपंचाच्या कृतीला पाठिंबा आहे ना? मी कसं आलो असतो इथं बघ, साधे गेले, चिडू नका नाही असं. तो एक काही आला, घ्या कॅमेरा, चला घ्या इकडे, एफडी इकडे. तो आमचा यमलेश गांधी आला, ज्याने आतापर्यंत तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात एवढा मोठा गुटख्याचा किंग म्हणून ओळखला जातो. तो डायरेक्ट एफडीच्या अधिकाऱ्यांना भेटायला जातो. एफडीच्या अधिकारी डायरेक्ट म्हटलं तू थांबू नको, निघून जा. याचा अर्थ काय, कशासाठी आलता तो यमलेश गांधी, ज्यांनी इथं गुटखा विकला, अख्ख्या महाराष्ट्रात गुटख्याचं रॅकेट चालवलं, तो इथे येतो या चांगल्या कामाला पाठीशी घालायला. त्याला का नाही तुम्ही प्रश्न विचारला? तो स्टिंग विकतो, तो शाळेपासून किती अंतरावर स्टिंग विकतो, या गोष्टी पण माहिती पाहिजे ना तुम्हाला. मग त्याला विचारा ना, तू कशासाठी आला इथं? गांधी विमलेश गांधी म्हणून, कुठले गुटखा किंग म्हणून, पिंपरी पेंढरचा, त्याला पण विचारलं गेलं पाहिजे. तो एफडीएच्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट भेटायला जातो, याचा अर्थ आहे काय? साहेबांनी त्याला स्पष्ट सांगितलं तू येऊ नको, थांबू नको इथं म्हणून. असं नाही झालं पाहिजे. लहान मुलांना न्याय भेटला पाहिजे. गांधी भेटायला आलता की? हो, पाहिले सर्वांनी. तो काय गुटखा विकतो, काय विकतो? गुटखा किंग, महाराष्ट्रात एक नंबरचा गुटखा किंग. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.